तर मित्रांनो, आपण आता हरियाणामध्ये आता सध्या, आणि आपलं लोकेशन बाकी आहे 100 किलोमीटर. तर वाजलेत 9:30 आणि आपल्याला लोकेशनला रात्रीच पोचायचं आहे. भले जेवण नाही मिळालं किंवा जेवायला उशीर झाला तरी चालेल, पण आधी लोकेशनला जाऊन थांबू, कारण आपण हरियाणाची पण टिपी काढली नाही आणि हिमाचलची पण टिपी काढली नाही. तर हरियाणामधून आपण हिमाचलला फक्त 2 ते 3 किलोमीटर अंतरामध्ये जायचं आहे. त्यामुळे टिपी काढली नाही, काय अडचण येत नाही तिथे. आपली आधी एकदा गाडी गेली होती तिथे. तर असं आहे मित्रांनो, टिपी हरियाणाची मी काढली आहे, पण ॲडव्हान्समध्ये काढली, पुढची काढली 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत, सप्टेंबर महिन्याची. कारण आता जर काढली असती 31 तारखेला संपली, परत 850 द्या. 8.5 आणि 8.5 1600-1700 रुपये जाते. त्यामुळे म्हटलं एकच काढूया. चला जाऊया लोकेशनला, तिथे जाऊन जेवण करू आणि झोपू. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. तर रात्री आपलं चार्जिंग मोबाईलचं कमी होतं आणि रात्री झालं असं की आपला रस्ता चुकला होता. रात्री 12 वाजेपर्यंत फिरून एका पंपात जाऊन झोपलो, CNG पंपात. सकाळी CNG चालू झाला, CNG टाकला. आता इथून आपल्याला 116 किलोमीटर जायचं आहे आणि ते पण घाट आहे, घाट सेक्शनला जायचं आहे. तर आता बघू पुढं कसा रस्ता आहे ते. चला, एवढा बेकार रस्ता आहे ना, ती बघा घाट कसा आहे. घाटावर घाटात एकच गाडी बसली, सिंगल. बाबो, एवढं भ्या वाटायला लागले मला या रस्त्याला. सगळा चिखल हेच आहे. अजून 50 किलोमीटर जायचं आहे आपल्याला या रस्त्यानं. बाबू, कुठं डासळलंय, काय झालंय, चिखल आहे. गाडी तर माझी एमटीच आहे. गाडी बिडी जर अडकली आणि अर्ध्यात जाऊन काय जर झालं, मटेरियलच्या आईला नामाकडतच आहे बघा. ये बाबा, आईला मला खरंच लय भ्या वाटायला लागले मित्रांनो. जरा जरी इकडं झालं का खाली दरीतच जाते बघा. इकडून वरून पण डोंगर, खाली दरी. जिंदगी मौत ना बन जाए, संभालो यारो. वंशप शबास. असल्या घाटात दारू पिऊन गाडी चालवू दे ड्रायव्हरनं. दुकान लावून बसलाय तो दारूच. अरे वागा, कसा आहे? येशील का परत गावठी ड्रायव्हर? येशील का परत हिमाचलला? परत अजिबात ये ना या साईडला. नको रे बाबा, हिमाचल नग काय नग. तर फायनल लोकेशनला पोचलोय आपण मित्रांनो. आणि इकडे गरमी भरपूर आहे, लय गरम. म्हणून बघा ताक घेतलंय प्यायला.
तर हे आहे बघा आपलं फायनल लोकेशन, मणिकंद फार्मा लिमिटेड, पोंटा, हिमाचल. बड्डीचं लोकेशन नव्हतं, लोकेशन ते चुकीचं होतं. रात्री लय अपघात झाली, सकाळी तर त्याच्यापेक्षा जास्त. तर चला, प्रिंट काढायला गेलं तर प्रिंट काढून थोडं ताक पिऊन आलो. परमिशन काढू, गाडीची एंट्री करू. माहीत नाही मोबाईल आतमध्ये अलाउड आहे का नाही. चला, तर झाली मित्रांनो गाडी खाली, आणि इकडे येऊन आमची जिरलीच, खरंच जिरली. हिमाचलला कधी येऊ नका, आणि आलं तर पोंटाचं जर भाडं असेल तर 5,000 रुपये एक्स्ट्रा घ्यायचं, तरच यायचं. इकडं नाही यायचं, नाही घाटलं डेंजर आहे. आणि आता नाश्ता करू, आणि आपली ही ट्रिप संपली आता इथंच. आता नाश्ता करून जायचं आहे मला गाझियाबाद, उत्तर प्रदेश. दिल्लीच्या तिथं आहे ऑफिस, आहे तिथं जाऊन आता नाश्ता करू आणि निघू गाझियाबादला डायरेक्ट. तर हे आहे बघा गाझियाबादमधलं आपलं ट्रान्सपोर्ट, ओम चौधरी ट्रान्सपोर्ट, डीलर नंबर 508. आणि इकडं आपण त्याच्या ऑपोजिट साईडला लावली आपली गाडी. पार्किंग इथं नाही, संध्याकाळी बघू. आज रविवार असल्यामुळे सुट्टी, आता उद्या बघू काय मिळते.